कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आज पथदिवे, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामं, पाणीपुरवठा आणि होर्डिंग संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक ठिकाणी LED पथदिवे बंद असल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. ESSL कंपनीवर कारवाई करावी आणि दर्जेदार वॉरंटी असलेले LED दिवे बसवावेत अशी मागणी सदस्यांनी केली. यावर संबंधित कंपनीला करार रद्द करण्याची नोटीस दिल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं असून नवीन कंपनीमार्फत लवकरच काम सुरू होणार असल्याचं सांगितलं. बैठकीत खर, माती आणि कचरा उचलल्यानंतर डंपर वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर तात्पुरत्या स्वरूपात ठेकेदारांची मशिनरी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच नवीन यंत्रसामग्री उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं. परवाना नसलेल्या दुकानदारांवर कारवाई होत नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच झाडे तोडण्यासाठी कमी दरामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता व्यक्त करत जिओ टॅगिंग आणि CCTVची मागणी करण्यात आली. ठोक मानधनावरील कर्मचारी, पॅचवर्कची रखडलेली कामे, डिजिटल होर्डिंग्ज धोरण आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबतही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. जयंती नाल्याची स्वच्छता, चोकअप होणारे नाले, कचरा सांडण्याचे प्रकार आणि पाणीपुरवठ्याच्या तक्रारींवर तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असून 200हून अधिक बांधकामं निश्चित करण्यात आली आहेत. ब्ल्यू लाईनमधील बांधकामांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तसंच होर्डिंग्ज थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी आणि महापालिकेचं उत्पन्न वसूल करावं अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. विविध मुद्द्यांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. बैठकीला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, इंद्रजित बोंद्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, आदिल फरास, प्रताप जाधव, प्रवीण सोनवणे, अमर समर्थ, अभिजित मोकाशी, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, पूर्वा राणे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.